प्रकरण चौथे. समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान. प्रतिज्ञेतलं चौथं वाक्य आहे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. पाण्यात आपण दगड टाकला की लगेच वर्तुळ तयार होतं आणि मग एका पाठोपाठ एक मोठी वर्तुळं निर्माण होतात. शब्दांचंही तसंच असतं. शब्द कानी पडला रे पडला की विचारांची वर्तुळं एकामागे एक उठत असतात. शब्दार्थातून आशयाकडे आपण जायला हवं. मुलांना मी विचारलं, परंपरा म्हणजे काय? एक हुशार मुलगा म्हणाला, एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करायला लागलो ना की त्यातून परंपरा तयार होते. दुसरा मुलगा म्हणाला, शालांत परीक्षेच्या निकालात सगळ्यात चांगला निकाल आमच्या शाळेचा लागतो. ही आमच्या शाळेची चांगली परंपरा आहे. पण परंपरा सगळ्यात चांगल्याच असतात का? नाही, वाईट परंपरा सुद्धा असतात. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत रोंबासोंबा नाचणं किंवा ताबुतापुढे अंगाला बेगड लावून नाचणं ही काही चांगली परंपरा नाहीये. म्हणजे चांगल्या परंपरा असतात तशा वाईट परंपरा सुद्धा असतात तर? हो, असतात की. एखादा मुलगा दरवर्षी नापास व्हायला लागला तर नापास होण्याची त्याची परंपरा तयार होईल ना. मग आपण कोणत्या परंपरांचा अभिमान बाळगायचा? समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या चांगल्या परंपरांचा. पण चांगलं आणि वाईट ठरवायचं कोणी आणि ठरवायचं कसं? एकाला जी परंपरा चांगली वाटेल ती दुसऱ्याला वाईट आहे असं वाटेल. मग काय करायचं? आपण ठरवायचं. आपण कसं ठरवणार? हो, तेही खरंच आहे म्हणा. संदर्भावरून आपण चांगलं वाईट ठरवू शकतो. त्यामुळे चांगलं वाईट ठरवताना संदर्भ महत्वाचा. संदर्भ बदलला की सगळ्या गोष्टी बदलतात. ते कसं काय? एका रात्री एका वसाहतीतली कुत्री साथ आल्यासारखी भुंकायला लागली. त्यामुळे एक माणूस वैतागला. त्याची झोपमोड झाली. मनाशी म्हणाला, कुत्र्यांना शांत ठेवता येत नसेल तर हे लोक कुत्री पाळतात तरी कशाला? दुसऱ्या दिवशी सकाळी एक शेजारी आला आणि त्यानं दारावर टकटक केलं. पहाटेच काय ही कटकट असं त्याला वाटलं. पण टकटक सारखी सुरू झाली तेव्हा तो उठला, दरवाजा उघडला तर एक शेजारी उभे. ते म्हणू लागले, रात्री चोरांचं एक टोळकं आलं होतं. कुत्र्याच्या भुंकण्यानं त्रस्त होऊन तसंच निघून गेलं. ज्या कुत्र्याच्या भुंकण्यानं त्या माणसाला रात्री वैताग आला होता त्यालाच संदर्भ बदलल्यावर सकाळी आनंद झाला. चांगल्या वाईटाची एक कसोटी संदर्भ ही असते. एक मुलगा म्हणाला, बरोबर आहे. गुरुजी एखाद्या वेळी रागानं एखाद्या मुलाला म्हणतात, फार शहाणा आहेस. शब्दकोशात फार शहाणा आहेस याचा अर्थ वाईट नाही, पण गुरुजींनी ज्या संदर्भात ते शब्द उच्चारलेले असतात त्यामुळे त्याचा अर्थ नेमका विरुद्ध होतो. अशी संदर्भ बदलल्यानं अर्थ बदलल्याची उदाहरणं तुम्ही शोधा आणि ती लिहून काढा. तेव्हा चांगल्या आणि वाईटाची एक कसोटी कोणत्या संदर्भात घटना घडतीये ही आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवढे थोर. मावळे जमा करून आणि भालेबरच्या ढाली तलवारी जमवून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. पण आज संदर्भ बदलून गेलाय. आता तसं करू तर ते नाटक होईल.
आणि त्या शिवाजीला फार फार तर लोक एक चांगला नट आहे असं म्हणतील, शिवाजी म्हणणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांची हिंमत आजही अनुकरणीय, पण बाह्य कार्यक्रम तो चालणार नाही. म्हणजे परंपरांमध्येही उजवं डावं, चांगलं वाईट बघावंच लागतं. आपल्या वरच्या वर्गांच्या पाठ्यपुस्तकात विचारधन म्हणून काही उतारे दिलेले असतात. माहिती आहे तुम्हाला? हो, माहिती आहे. 6वीच्या पुस्तकात नरहर कुरुंदकरांचा एक उतारा दिलाय. त्यात ते म्हणतात, परंपरेचा अभिमान हा शब्द भिन्न भिन्न अर्थांनी वापरला जातो. एक अर्थ असा की समाजात जे जे जुने आहे, परंपरेनं चालत आले आहे, त्या सर्वांचा अभिमान. या अर्थानं पाहिलं म्हणजे परंपरा आणि रूढी या समाजधारणेच्या मार्गातल्या फार मोठा अडथळा आहेत ही गोष्ट उघड होते. पण याखेरीज अजून एक अर्थ परंपरेचा अभिमान या शब्दाचा आहे. परंपरेने चालत आलेल्या सगळ्याच गोष्टी वाईट असतात असं नव्हे. काही गोष्टी चांगल्या आणि वाईट अशा संमिश्र सुद्धा असतात. काही गोष्टींचे परंपरेत फक्त उच्चार असतात, आचार नसतात. त्यातून निवड करून काय ठेवायचं आणि काय टाकायचं ते ठरवायला लागतं. ह्यापैकी जे स्पष्टपणे कोणताही समाज स्वीकारार्ह ठरवतो तेवढ्या परंपरांचा अभिमान बाळगायचा असतो. एक मुलगा म्हणाला, दादोजी कोंडदेव यांनी अनुमती वाचून एक आंबा तोडला आणि आपली चूक ध्यानी आल्यावर आपल्या खमिसाची बाही कापून टाकली, ही परंपरा चांगली म्हणता येईल. चंद्रराव मोरे हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या शिवाजी महाराजांना न मिळता शत्रूची चाकरी करत राहिला, ही परंपरा वाईट. आणि आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायाजीचे असे म्हणणाऱ्या तानाजींची परंपरा चांगली. दुसरा मुलगा म्हणाला, देशबंधू चित्तरंजन दासांनी कायद्याची सक्ती नसतानाही आपल्या वडिलांनी घेतलेलं कर्ज पैन पै फेडून टाकलं, ही परंपरा चांगली. चौथा मुलगा म्हणाला, जयप्रकाश आणि लोहिया यांनी भारत छोडो चळवळीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनन्वित हाल अपेष्टा लाहोरच्या किल्ल्यात सोसल्या, ही परंपरा चांगली. आणखीन एक मुलगा म्हणाला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं सांगून मंडालेच्या तुरुंगातून गीता रहस्यासारखा अपूर्व ग्रंथ लोकमान्यांनी देशाला दिला, ही परंपरा चांगली. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले असं आपल्या देशबांधवांना विचारून तळहाती शीर घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची परंपरा चांगली. आपल्या दलित बांधवांना समान नागरी हक्क मिळावेत म्हणून खटपट करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा चांगली. माणसासारखी माणसं असूनही विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश करू न देणाऱ्यांच्या विरुद्ध प्राणांची बाजी लावणाऱ्या साने गुरुजींची परंपरा चांगली. तुम्ही पूजक देवाचे, देवाचा मीही पूजक. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक असे म्हणून नियमितपणे वर्षानुवर्ष झाडूची उपासना करणाऱ्या सेनापतींची परंपरा चांगली. वा 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 मुलांनो वा. दलितांसाठी अहर्निश धडपडणारे विठ्ठल रामजी शिंदे, ग्रामीण मुलांना शिक्षणाचे दरवाजे उघडे व्हावेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे भाऊराव पाटील, संस्थानिक असूनही प्रजाहित दक्ष आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज, अशी उज्ज्वल परंपरांची यादी आपण करू शकू. त्यातला कार्यक्रमाचा भाग कालांतरानं अनुपयुक्त होईल, पण त्यामागचा विचार आणि समर्पण भावना कायम प्रेरणा देत राहतील.
त्याज्य परंपरांची उदाहरणं सांगता येतील? हो, हवी तेवढी. चोखा मेळ्यासारख्या भक्त शिरोमणीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश न देणं ही त्याज्य परंपरा. शंभुकला शास्त्राध्ययन केल्याबद्दल सजा करणं ही त्याज्य परंपरा. विद्या प्रत्यक्षात न देता एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून मागणं ही त्याज्य परंपरा. भर दरबारात द्रौपदीच्या वस्त्राला दुर्योधनानं हात घातला असता भीष्म, द्रोण, कृप यांच्यासारख्यांनी त्याबद्दल निषेधाचा शब्दही न उच्चारणं ही त्याज्य परंपरा. देश जेवढा जुना, जीवनाला जेवढी अधिक दालनं, तेवढ्या विविध परंपरा देशात असणारच. त्यातून चांगल्या वाईटाची निवड आपण करायची. वाईट परंपरा देश रसातळाला नेतात, त्या त्याज्यच समजायच्या. त्यांनी देश समृद्ध कसा होणार आणि विनटणार कसा? पण एका माणसाला जी परंपरा चांगली वाटेल ती दुसऱ्याला वाईट वाटेल, मग काय करायचं? तर त्याच्यावरही तोडगे आहेत. आत्मोपम्य हा सर्वात चांगला तोडगा. म्हणजे आपण त्या भूमिकेत आहोत असा विचार करायचा. आत्मौपम्य ही संस्कृतीची सगळ्यात मोठी झेप आहे. रामदासांनी म्हटलंय, आपणास चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपल्यावरून दुसऱ्याला ओळखत जावं. ख्रिश्चन धर्म सांगतो, डू अनटू अदर्स ॲज यू वुड बी इन डन बाय. लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं ना, तसं तुम्ही त्यांच्याशी वागा. पण हे जरा अवघड वाटतंय. ठीक आहे, सोपं सांगतो. आपलं संविधान आपल्या नेत्यांनी बनवलं ते आपल्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या चांगल्या परंपरांचा विचार करून. त्यांनी सांगितलं की ज्यामुळे न्यायाच्या कक्षा विस्तारतील त्या परंपरा चांगल्या. आपलं सुखदुःख, व्यथावेदना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आणि समता समाजातल्या सर्वात खालच्या वर्गात जोपासली जाईल. यात धर्म, वंश, भाषा, लिंग असला कुठलाही अडथळा न जुमानता समतेची वागणूक सगळ्यांना मिळेल आणि आपलेपणाच्या आपल्या कक्षा रुंदावत जातील. अशा समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा अभिमान आपण बाळगायचा आहे. पण अभिमान बाळगायचा म्हणजे काय करायचं? अभिमान बाळगायचा म्हणजे त्या विशुद्ध परंपरांप्रमाणे वागायचं. अभिमान वाटतो असं ज्या गोष्टींबद्दल आपण म्हणतो ती गोष्ट आपण स्वतःच करायला तयार नसलो तर मग त्या अभिमानाला काहीही अर्थ नाही. हो ना, पण जुन्या गोष्टीबद्दल नुसती फुशारकी मारणं म्हणजे खरंखुरं अभिमान बाळगणं नव्हे. एका मुलानं पुष्टी जोडली, पण आधुनिक विज्ञानानंही नव्या चांगल्या परंपरांची दालनं उघडी केली आहेत. ही दालनं कोणती बुवा? आता आपण गरजू माणसाला आपलं रक्त देऊ शकतो. कित्येक मित्र स्वातंत्र्य दिनाला, प्रजासत्ताक दिनाला किंवा स्वतःच्या वाढदिवसाला रक्तदान करतात. त्यातून एक नवी कल्याणकारी परंपरा जोपासली जाते. मेल्यानंतर आपले डोळे दान द्यावेत आणि एका अंधाला दृष्टी द्यावी असं मृत्यूपूर्वी सांगून ठेवता येतं. काळ बदलतो त्याप्रमाणे जुन्या चांगल्या परंपरांचं रूपांतर करता येतं आणि नव्या परंपरा निर्माणही करता येतात. त्या जीवन समृद्ध करतात, विविध असतात आणि त्यांचा सक्रिय अभिमान आपण बाळगायचा असतो.
आपण ना चांगल्या आणि वाईट परंपरांची एक यादी तयार करूया. त्यातल्या चांगल्या परंपरा जतन करायच्या, वाईट परंपरांचा त्याग करायचा. सगळी मुलं एकमुखानं म्हणाली, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. प्रकरण 5. पाईक होण्याची पात्रता संपादन करणे. पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेतलं 5वं वाक्य समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांच्या बाबतीत आहे. ते वाक्य असं आहे, त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी मुलांना विचारलं, सदैव प्रयत्न कशाला करायला हवा? एकदा प्रयत्न करून भागत नाही? एक मुलगा म्हणाला, एकदाच प्रयत्न करून जे साधतं ना ते आदर्श कसं म्हणता येईल? दुसऱ्या मुलानं इंग्लिश निबंधासाठी दिलेल्या विषयाचाच पुनरुच्चार केला. नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम. अपयश हा गुन्हा नव्हे, तर अगदी मामूली गोष्ट आदर्श समजणे हा गुन्हा आहे. उद्दिष्ट उच्च असेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करावेच लागणार. त्यावर मी म्हणालो, विचारांच्या 3 पातळ्या असतात. एक पातळी आदर्शाची, दुसरी पातळी असते ती वास्तवाची, आणि तिसरी पातळी असते संभवाची. एका मुलानं मध्येच विचारलं, म्हणजे काय? आदर्शाचा शब्दोच्चार आपल्यालाही गुंगी आणतो. तो चैतन्य सुद्धा देऊ शकतो. सर्वांना सुख लाभावं, तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावं सर्वांचं, कुणी दुःखी असू नये, हा झाला आदर्श. पण रोज यांत्रिकपणे हा मंत्र म्हणता म्हणता ती वस्तुस्थिती आहे अशीच काही लोकांची समजूत होते, आणि काहीही न करता ते पोट भरल्याचे ढेकर देऊ लागतात. कारण समाजाच्या अशा थरात ते जगत असतात की त्यांना विवंचना माहीतच नसते. स्वतःलाच ते सर्व मानतात. एका मुलानं विचारलं, पण हा आदर्श चैतन्यही निर्माण करतो असं तुम्ही म्हणालात? हो. लोकांना ही वस्तुस्थिती नाही हे जाणवतं, आणि आदर्शांचा तो टप्पा गाठण्यासाठी ते धडपड करायला लागतात. ह्या धडपडीलाच विधायक कार्य म्हणतात. आदर्शाकडे एक एक पाऊल टाकत आपल्याला पुढे जावं लागतं. मनात येताच आदर्शाच्या टप्प्यावर पोचत नाही आपण. दिशा योग्य असली पाहिजे. पाऊल एकेकच पडतं, म्हणून सदैव प्रयत्न करत राहावं लागतं. रोज मूल्यांकन करावं लागतं. एका मुलानं विचारलं की वास्तवाची पातळी म्हणजे काय? पुष्कळदा आपलं वास्तवाचं आकलनच चुकतं. त्यामुळे विपरीत वास्तव बदलण्याचा धड प्रयत्नही आपण करत नाही. म्हणजे या देशात अन्याय आहे, दास्य आहे, विषमता आहे, वैर विद्वेष आहे, अज्ञान आहे, उपासमार आहे, बेरोजगारी आहे. ही वास्तव परिस्थिती आपण जाणली पाहिजे, आणि ती आपल्या प्रयत्नांनी आपण बदलू शकू असंही आपल्याला वाटलं पाहिजे. गेल्या जन्मीच्या पापपुण्याच्या डोक्यावर सर्व खापर फोडून उपयोग नाही. गेल्या जन्मी वाईट वागला, भोग आता कर्माची फळं, अशी निष्ठुर भूमिका चांगला माणूस घेत नाही. तो दुःख कमी करण्याचा हर प्रयत्न करतो, कारण माणूस करुणावान असतो.
माणसानं अनेक शारीरिक दुःख आपल्या प्रयत्नांनी आटोक्यात आणली आहेत. इतरही आणता येतील असं त्याला वाटलं तर त्यात नवल काही नाही. पण मग तुम्ही संभवाची पातळी म्हणालात ना, ती कोणती? संभव म्हणजे शक्य. हातात नसलं तरी आवाक्यात आहे असं वाटलं तरच माणूस प्रयत्न करेल. म्हणून संभवातून कार्यक्रम निघतात. संभवाच्या वाटेनंच वास्तवाकडून आपण आदर्शाकडे जात असतो. आणि म्हणून सातत्य योग फार महत्वाचा आहे. मोटेचा दोर सतत घासल्यानं दगडालाही वळी पडतात. तुकारामांनी म्हटलंय, कारण अभ्यास तुका म्हणे. हा अभ्यास म्हणजे सदैव प्रयत्न करणं. हो ना? हो, बरोबर आहे. पायीक होण्याचा प्रयत्न करीन असं का म्हटलंय? पायीक या शब्दातच नम्रता आहे. साने गुरुजींनी जशी धडपड या एका शब्दानं मराठी भाषा संपन्न केली, तसा हा शब्द पायीक. पडण्याची शक्यता असली तरी धडपडायचं, म्हणजे मग पुन्हा उठून चालू लागता येतं. हा पायीक शब्द असाच आहे. पायीक फळाची वासना मनात धरून काहीही करत नाही. त्याला राहवतच नाही म्हणून तो करतो, निरपेक्ष भावनेनं. एक उर्दूचा फार गमतीशीर शेर आहे. मग आम्हाला सांगा ना तो शेर. कवी म्हणतो, गिरते हैं शहश्वास मैदाने जंग में. म्हणजे युद्धात घोडेस्वार सुद्धा कोसळतात. वह तिफल क्या गिरे जो घुटनों के बल खडा है. पण जो माणूस देवाची करुणा भागत गुडघ्यावरच उभा आहे, तो कसा काय कोसळणार? पायीक म्हणजे असा नम्र, स्वतःच्या शक्तीबद्दल गर्व न बाळगणारा, पण सत्कार्यात अपयश कधीच येत नाही असं मानणारा. पायीक शब्द नम्रता आणि निश्चय दोन्हीही दाखवणारा आहे. पायीक नम्र असतो आणि निश्चयी सुद्धा असतो. पात्रता ही काय मध्येच भानगड आहे? तुम्हाला ते इंग्रजी सुभाषित आहे ना ठाऊक? कोणतं? फर्स्ट डिझर्व अँड देन डिझायर. म्हणजे प्रथम पात्र बना आणि मग इच्छा बाळगा. पायीक बनणं तो शब्द उच्चारण्या इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. महात्मा गांधींनी याच दृष्टीनं सत्याग्रहींसाठी म्हणजे नागरिकांसाठी एक व्रतानुशासन सांगितलं होतं. मला माहिती आहे तो श्लोक. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्शभावना ही एकादश सेवावी, नम्रत्वे व्रतनिश्चये. बरोबर आहे. गांधीजींनी सांगितलेली एकादश व्रते विनोबांनी या श्लोकात गुंफली. भारताच्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या उज्ज्वल परंपरांचं सार ह्या एकादश व्रतात सामावलेलं आहे. शेवटच्या ओळीत स्पष्टपणे सांगितलंय की नम्रपणे पण व्रतनिश्चयानं त्यांचं पालन करावं. पण ही परंपरा जुनीच आहे ना? महात्मा गांधींनी शरीरश्रम, अस्वाद, अभय, सर्वधर्म समभाव, स्वदेशी, स्पर्शभावना
ही 6 नवी व्रते परंपरागत पंचमहाव्रतांच्या भरीस घातली. अशा प्रकारे परंपरा समृद्ध होत जातात, त्यात विविधता येत जाते. परंपरा काय फक्त जुन्याच असतात? समाजाच्या कल्याणासाठी ज्या ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात ना, त्यातून परंपरा निर्माण होतात. काळ बदलतो तसा जुन्या परंपरांना उजाळा मिळतो. नव्या परंपरा निर्माण होतात. त्या रुजतात, रुळतात. परंपरा स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक तयार होत असतात. रेड क्रॉस ही जागतिक परंपरा आहे. आर्त पीडित, मग तो युद्धातला असो की नैसर्गिक आपत्तीतला, त्याच्या मदतीला वैज्ञानिक उपकरणं आणि औषधं घेऊन या संघटनेचे स्वयंसेवक म्हणून धावून जातात. अशा अनेक संघटनांनी आपदग्रस्तांच्या सहाय्याला धावून जाण्याची परंपरा निर्माण केली आहे. नव्या नव्या संस्था त्यासाठी पुढे सरसावत आहेत. सोलापूरचं भावे गुरुजींचं रुग्ण सेवा मंडळच घ्या ना. एका माणसानं आपल्या तळमळीतून एक नवी परंपरा निर्माण केली. आणखीन कोणत्या संघटना? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संघटना विचार भिन्नतेसाठी आणि शांततामय चळवळीसाठी काम करणाऱ्या कोणाला सूडबुद्धीनं वागवलं जात असेल तर लोकांच्या विवेकाला साद घालते. फार मोठी यादी होईल अशा संस्थांची. माणसांच्या अडचणी अनंत, तर त्यांचं निवारण करण्यासाठी नव्या परंपरा जोपासणाऱ्या संस्था सुद्धा अनंत. अशा निकोप परंपरा निर्माण करणाऱ्या संस्थांची भरभराट म्हणजे लोकशाही जीवनाची भरभराट असते. मग आम्हाला अशा समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता येईल? आम्ही पाईक बनू शकू? तुम्हाला तुमच्या वर्गात, शाळेत, गल्लीत, गावात अशा रीतीने नव्या परंपरा निर्माण करता येतील. त्यांचं पाईक बनता येईल. विचार करून शोधून काढा. पण एका गोष्टीबद्दल मात्र जपा बरं का. दुर्योधनी परंपरा चालवू नका. तो म्हणाला होता की चांगलं काय ते मला कळतं, पण ते करण्याची मला इच्छाच होत नाही. आणि वाईट काय आहे हेही मला समजतं, पण ते मला सोडवत नाही. या दुर्योधनी परंपरेत सापडू नका. मग चांगलं वाईट ठरवण्यासाठी कोणत्या कसोट्या लावाव्यात? महात्मा गांधींनी एक कसोटी सांगितली आहे, अंत्योदयाची. समाजातला सर्वात जास्त वंचित, शोषित, पीडित असेल त्याचं ज्यातून भलं होत असेल ना, ती गोष्ट चांगली. जेणेकरून राष्ट्रीयता, लोकशाही, जाती धर्मातली वृत्ती, समता आणि विज्ञानाभिमुखता वाढेल. अशा परंपरांचं पाईक बनायला हवं. हे आपलं राष्ट्रीय पंचशील आहे. त्याला बळकटी आणणाऱ्या सर्व परंपरांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, तशा नव्या परंपरा निर्माण व्हाव्यात ह्यासाठी सतत धडपड करत राहणं म्हणजे परंपरांचा पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करत राहणं. पण एक गोष्ट सांगायची राहिली. एवढं सांगितल्यावर सुद्धा एक गोष्ट नेमकी कशी राहिली? एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपण विज्ञान युगात आहोत
आणि विज्ञान युग म्हणजे सामूहिक पुरुषार्थाचं युग. एक माणूस चंद्रावर नेऊन परत इष्टस्थळी आणायचा, तर पृथ्वीच्या पाठीवर लाखो माणसांना एकतानतेनं काम करावं लागतं. अंश मात्र किंवा क्षणमात्र एकतानता भंगली तर अनर्थच ओढवेल. तेव्हा समृद्ध आणि विविध परंपरांचं पाईक व्हायचं ते एकट्या दुकट्यानं नव्हे तर समुदायानं व्हायचं. बाबा आमटे काय म्हणतात आहे ठाऊक? काय म्हणतात? ते म्हणतात, कॉवर्ड इन अ क्राऊड इज अ ब्रेव्ह मॅन. एकटा मनुष्य भीत असतो, पण अशा भित्र्यांचा देखील समुदाय बनला की त्यांच्यात धैर्याचा संचार होत असतो. त्यामुळे मी सदैव प्रयत्न करीन असं जरी प्रतिज्ञेत असलं तरी अशा अनेक मींनी सदैव प्रयत्न करायचा आहे. प्रकरण 6. पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान राखीन. पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेतलं 6वं वाक्य आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्यानं वागेन. मी मुलांना विचारलं, तुम्हाला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे का? काही मुलं हो म्हणाली, काही नाही म्हणाली. एक मुलगा म्हणाला, मला माहिती आहे गोष्ट, मी सांगू? मुलांना गोष्टी आवडतातच. एक मुलगी म्हणाली, सांग. तो मुलगा म्हणाला, प्रल्हादाच्या वडिलांचं नाव होतं हिरण्यकश्यपू. एक मुलगा म्हणाला, शी, असलं कसलं नाव? त्यावर तो मुलगा म्हणाला, कुणाच्या नावाची कुचेष्टा करणं चांगलं नाही. आपण थोडंच आपलं नाव ठेवलेलं असतं. तर प्रल्हादाच्या वडिलांचं नाव हिरण्यकश्यपू. त्यांनी प्रल्हादाला नारायण नारायण म्हणायची बंदी केली. पण आपण करतो आहोत ते चांगलं आहे अशी प्रल्हादाची खात्री होती, म्हणून त्यांनी वडिलांचं काही ऐकलं नाही. एक मुलगा म्हणाला, मग यात त्यांनी पालकांचा मान कुठे ठेवला? पालकांच्या चुकीच्या सांगण्याचं उल्लंघन करण्यानं त्यांचा अपमान केला असं होत नाही. एखाद्या माणसाबद्दल आदर बाळगणं म्हणजे त्याच्या चुकांचं समर्थन करणं नव्हे, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. तुम्हाला परशुरामाची गोष्ट माहिती आहे? एक मुलगा म्हणाला, कोणती गोष्ट परशुरामाची? परशुरामाचे वडील म्हणे रागीट होते. एकदा त्यांनी रागाच्या भरात परशुरामाच्या आईचं म्हणजे रेणुका देवीचं शीर तोडून आणायला सांगितलं आणि परशुरामानं म्हणे ते आणलं. एक मुलगा म्हणाला, खरंच? अरे गोष्टीपुरतं खरंच. मग मला सांगा, प्रल्हाद आणि परशुराम यापैकी कुणी योग्य केलं? अर्थात प्रल्हादानं. त्यांनी वडिलांना दुरुत्तरं केली नाहीत, त्यांचा मान राखला. पण त्यांचं चुकीचं म्हणणं काही त्यांनी मान्य केलं नाही, त्याप्रमाणे तो वागला नाही. याच दृष्टीनं संत तुकाराम म्हणाले होते, सत्य असत्यासी मन केले ग्वाही. पण पालक आणि वडीलधारे चुकीचेच सांगतात असंच थोडं आहे? सामान्यतः चुकीचं सांगत नाहीत. आपण थोडी कल्पना करूया. शहाजी राजांनी शिवाजीला काय सांगितलं असेल? एक मुलगा म्हणाला, माझ्यासारखा मनसबदार हो असंच बहुतेक सांगितलं असेल. वडिलांचं ऐकत नाही म्हणून शहाजी राजाच्या मित्रांनी शिवाजीला ठपका सुद्धा दिला असेल. मग
शिवाजीनं काय त्यांचा अपमान केला असं म्हणायचं? नाही, असं नाही म्हणता येणार. कारण शिवाजी महाराजांना फार पुढचं दिसत होतं. शहाजी राजांना नंतर शिवाजी राजांचं करणं पटलं सुद्धा असेल. पाठ्यपुस्तकात टिळक आगरकरांवरचा पाठ आहे. त्यात आगरकर आईला सांगतात की मी पदवी मिळवून अंमलदार होऊन पैसे मिळवीन अशी आशा तू धरू नकोस. पण यात त्यांना आईचा अपमान करायचा नव्हता. आपल्या आईसारख्या अनेक आयांचा मानच ठेवायचा होता. तेव्हा एक ध्यानात ठेवा, लोभानं, भयानं, लाचलुचपतीनं किंवा फितुरीनं दिलेल्या आज्ञा धुडकावणं म्हणजे वडीलधाऱ्यांचा अपमान करणं नव्हे. समाजाला नवा आदर्श घालून देण्यासाठी लोभाला किंवा भयाला बळी न पडता किंवा लालूच आणि फितुरी ह्यांना वश न होता जेव्हा माणसं वेगळी वागतात तेव्हा ती वडीलधाऱ्यांचा अपमान करत नसून त्यांच्या भावी सन्मानाचा पायाच घालत असतात. जुन्या काळी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला आचार्य काय उपदेश करत असत आहे ठाऊक? आम्ही कुठे त्या काळात होतो. वा वा, आपण कशाला त्या काळात असावं लागतं? लिहिलेलं वाचून नाही कळत? काय उपदेश करत असत गुरुजी? ते सांगत, खरं बोल, नीतीनं वाग, अभ्यासाबाबत हैघय करू नकोस. आमच्या वागण्यातलं जे जे चांगलं त्याचं अनुकरण कर, इतर गोष्टी टाकून दे. वडीलधाऱ्यांचा, पालकांचा, गुरुजनांचा मान कसा ठेवावा ते त्यांनी स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे. परंतु हा पुढचा भाग सांगण्याची धमक असणारे पालक, गुरुजन आणि वडीलधारे क्वचितच आढळतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव म्हणजे आईला वंदन, बाबांना वंदन, गुरुजींना वंदन, पाहुण्यांना वंदन. इथेच जे पूर्णविराम देतात त्यांच्या संस्कृतीची इतिश्री म्हणजे शेवट या पूर्णविरामापाशीच होतो. माणसाच्या संस्कृतीचं माप तोंडानं तो कोणती सुभाषितं पाठ म्हणतो त्यावरून कळत नाही, तर त्याच्या वागण्या करण्यावरून कळतं. इतकी थोर संस्कृती आणि इतके अवनत मानव असं चमत्कारिक दृश्य इथे दिसतं. एक मुलगा म्हणाला, तोंडात राम आणि बगलेत सुरी अशी एक म्हण आहे की आपल्याकडे. तर दुसरा मुलगा म्हणाला, कुणी कुणी म्हणतात पुराणातली वांगी पुराणातच राहतात. मुलांना जेव्हा गुरुजी यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वया निसेवित्यवानी नो इतराणी असं सांगतात ना, तेव्हा ते आईबाप, गुरुजन, वडीलधारे यांच्या वागण्याची चिकित्सा करा असंच सरळ सरळ सांगत असतात. एक मुलगा म्हणाला, चिकित्सा करणे इतकं शहाणपण आमच्यापाशी कुठं असतं? नाही, मी कुठे म्हणतोय तुमच्यापाशी असतं, पण प्रश्न विचारून शहाणपणा मिळवता येतो. गीताईत म्हटलाय, सेवा करुनी ते जाण नम्र भावे पुसुनिया हितोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ. आपल्या संस्कृतीला परदेशी लोक काय म्हणतात ठाऊक आहे? ते म्हणतात की भारतीय संस्कृती ही गप्प बसा संस्कृती आहे. प्रत्येक जण दुसऱ्याला गप्प बसा एवढंच सांगतो आणि त्यामुळे तिला जड यांत्रिक स्वरूप आलंय. मूकं करोति वाचालम,
मुक्याला वाचाळ करण्याची अगाध लीला परमेश्वराची आहे. आपल्या समाजाला वाचाळ चालतात, पण जिज्ञासू चालत नाहीत. मुलं म्हणाली, म्हणजे काय? महात्मा गांधींचं उदाहरण सांगितलं ना म्हणजे समजेल. ते भक्त प्रल्हादाचं उदाहरण देऊन सांगत की जे दुश्चरित असतील त्याचा सादर निरादर करायला आपण शिकलं पाहिजे. गुरुपदेशातही चिकित्सक दृष्टीचा अवलंब करायची शिकवण दिलेली आहे. ते करायचं तर चांगल्या वाईटाचं मूल्यात्मक निकष सांगावे लागतील, आणि ते सांगितले की मुले स्वतंत्र होतील. दुसऱ्याचं स्वातंत्र्य हे त्याच्यावरील आपल्या हुकमतीचं क्षेत्र आक्रसवणारं असतं. म्हणून मूल्य शिकवण्याऐवजी आम्ही सांगतो ते मुकाटपणं ऐका असं सांगणं सोपं वाटतं. पण त्यातूनच पुढे मातापिता, गुरुजन, वडीलधारे यांची अवदन्या करण्याची वृत्ती निर्माण होते. एक मुलगा मध्येच म्हणाला, हे तुमचं सांगणं ना आमच्या डोक्यावरून चाललंय. अरे डोक्यावरनं चाललंय तर 2 हात दिलेत ना, त्यांनी पकडून ठेवा. हो, पण विचार पकडायला हात उपयोगी पडत नाहीत ना. बाबांनो, विचार हे अखेरीस वस्तुरूपच असतात. अमूर्त समूर्त झाल्यानं अनुभवाला येतं आणि त्यानंच ते कृतार्थ होतं. पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवायचा हा झाला विचार. त्यांची सेवा करण्यानं तो अमूर्त विचार समूर्त होतो. तुम्ही श्यामची आई पुस्तक वाचलंय का नाही? श्यामची आई? हो, साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक श्यामची आई. ती आई साध्या साध्या गोष्टीतून श्यामला घडवते. आणि श्याम म्हणतो, आई माझा गुरु, आई कल्पतरू. तुम्हाला माहितीये त्याची गोष्ट? कोणती? श्यामला आई अंघोळ घालते, त्याचं अंग ओच्यानं पुसते आणि मग म्हणते, बाहेर ये. श्याम म्हणतो, आई तुझा ओचा पसर, म्हणजे मी त्यावर तळपाय ठेवीन, नाहीतर माझ्या पायांना घाण लागेल. आई ओचा जमिनीवर पसरते आणि श्याम त्यावर पाऊल टेकवणार, तोच ती म्हणते, श्याम श्याम, अरे तळपायाला मळ लागू नये म्हणून जपतोस, तसा मनाला मळ लागू नये म्हणून सुद्धा जप हो. अशी ही श्यामची आई. ती फक्त श्यामलाच मान ठेवायला प्रवृत्त करत नाही, तर ती सर्वांनाच प्रवृत्त करते. जन्मदात्री माता, भारत माता आणि जगदंबा यांच्यापर्यंत हे मानाचं वर्तुळ मोठं होतं. आईचा मान ठेवणारा श्याम सगळ्यांना प्रिय आणि आदरणीय बनतो. पण प्रत्येकाशी सौजन्याने वागेन हे कशासाठी? साने गुरुजींनी एका निबंधाला नावच असं दिलंय की मतभेद असून सुजनता राहो. भगवान बुद्धांची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे? कोणती? भगवान बुद्धांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही केव्हा तरी वाचा. पण मी एक सांगतो. एकदा एक रागीट माणूस भगवान बुद्धांना अदवा तदवा बोलायला लागला, शिव्या द्यायला लागला. शिष्यांना राग आला, पण बुद्धांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, शांतता मावळली नाही. शिष्यांच्यानं राहावे ना. एकानं विचारलं. त्यांना बुद्ध म्हणाले,
एखाद्यानं एखादी वस्तू आपल्यासाठी भेट म्हणून आणली आणि आपण त्या भेटीचा स्वीकार केला नाही तर काय होतं? शिष्य म्हणाले, ज्याची त्याच्याजवळ राहते. बुद्ध म्हणाले, त्यांनी ज्या शिव्या दिल्या त्या आपण घेतल्याच नाहीत तर त्या त्याच्याजवळच राहतील का नाही? शिव्या देतो तेव्हा तो स्वतःची असुजनता प्रकट करत असतो, पण हे त्याच्या लक्षात येत नाही. पण उद्धटांशी सौजन्यानं कशाला वागायचं? जगात एकाऐवजी 2 उद्धट निर्माण होऊ नयेत म्हणून. तुम्हाला सौजन्य दिनाची गमतीची गोष्ट ठाऊक आहे का? मुलं म्हणाली, आज गोष्टींचा खजिनाच उघडलाय म्हणायचा. सौजन्य दिनाचा दिवस. रात्री 11 वाजता एक उतारू स्टेशनवर उतरला. त्याचं तिकीट त्याला सापडेना. स्टेशन मास्तर म्हणाले, काही चिंता करू नका, फर्स्ट क्लास वेटिंग रूममध्ये चला, चहा बिहा घ्या आणि मग आरामानं शोधा. उतारू भलताच संतुष्ट झाला. आरामात हातपाय धुतले. स्टेशन मास्तरांनी दिलेला चहा घेतला, सुखावला. मग खिसे चाचपू लागला. एवढ्यात 12चे ठोके पडले. त्याबरोबर पोर्टर येऊन दरडवायला लागला. थोड्या वेळानं तिकीट चेकर आला. तो दंड मागायला लागला. मग स्टेशन मास्तर दटावायला लागले की खालच्या वर्गाचं तिकीट घेऊन पहिल्या श्रेणीच्या वेटिंग रूमचा वापर करताना लाज कशी वाटली नाही. उतारू बिचारा हैराण झाला. हीच का ती मघाशी सौजन्यानं वागणारी माणसं, असा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला. न राहून त्यांनी शेवटी विचारलं. तेव्हा ती माणसं म्हणाली, अहो, सौजन्य दिन रात्री 12च्या ठोक्याला संपला, आता नेहमीचा खाक्या सुरू. म्हणून ह्या वाक्यात एखादा दिवस एखाद्या माणसाशी सौजन्यानं वागायला सांगितलेलं नाही. मुलं लगेच म्हणाली, मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्यानेच वागेन.